रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. तुमची संगत आणि तुमचा भाव यावर तुमचे आयुष्य ठरतं. बरोबर. आपण आज एक संत निळोबाराय यांचा एक अत्यंत संगतीविषयी महत्त्वाचा आपण पाहता. बरोबर. हे संत निळोबाराय पहिल्या चरणामध्ये काय सांगतात बघूया. उत्तम अदम दयाची संगती तया तैसे मत फेकू लागे. म्हणजे महाराज पहिल्या चरणामध्ये काय सांगतात पाहिजे. बरोबर. म्हणजे ज्या माणसाची संगत चांगल्या आणि सज्जन लोकांसोबत असते त्याची बुद्ध्या विचार आणि वागणेही तसेच घडते. त्यामुळे संगत चांगली असली पाहिजे आणि हळूहळू तोही चांगल्या मार्गावर चालू लागतो. संगतीचा परिणाम थेट माणसाच्या मनावर जीवनावर होत असतो. हे माणसाने लक्षात ठेवले पाहिजेत. सजनाती संगती धर्मप्रिया वाढे पापयाचे आवडे पापबुद्धी तैसाच जैसे. म्हणजे निळोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात की जसे सज्जनाच्या संगती संघ राहिला की माणूस चांगला होतो, त्या उलट पापी लोकांसंग जर राहिला माणूस तर माणूस सुद्धा पाप करण्याची बुद्ध्या तयार करतो. म्हणून जशी संगत तसे मन घडते असे निळोबाराय ह्या संगतीत सांगतात. त्याला झाला हरी भक्ता मैत्री वैरी निंदकाला. म्हणजे इथे निळोबाराय सांगतात की जो खरा हरिभक्त असतो ना त्याला मित्र शत्रू असा भेद राहत नाही. निंदक असतो का मित्र तो सर्वांना समान वागवतो. म्हणजे त्याचं मन शांती आणि प्रेमानं भरलेलं असतं असं निळोबाराय ह्या अभंगाच्या चरणात सांगतात. शेवटी महाराज सांगतात की निळा मने जाणे आंतरिया भाव तसा देव फळ देईल तेव्हा. म्हणजे शेवटी निळोबाराय सांगतात की देव आपल्याला अंतःकरणातील भाव ओळखतो. म्हणजे आपल्या मनात काय आहे ते ओळखतो. जसा आपला भाव आहे तसा ते आपल्याला फळ देत असतो. बाह्य दिखावा नाही तर अंतराची भावना महत्त्वाची आहे असे महाराज सांगतात. म्हणजे संगतीनुसार माणूस घडतो. भक्ती केल्यावर मनामध्ये सद्भावना येतात. देव भावूनच फल देतो. म्हणजे भाव सुद्धा तर देव प्रसन्न होतो असे निळोबाराय ह्या पूर्ण अभंगात सांगतात.